आमचे महागुरु जोडले जातील खास या फ्रेमसाठी. चला गावदेवी क्रिकेट संघ गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली आयोजित आमदार चषक 2026 बघा समीर दादा यांच्याकडे पण बोलणार आहोत. पुन्हा एकदा समीर धन्यवाद दादांकडे. मॅचला होते सुरुवात. सेकंड राऊंडची ही लास्ट मॅच. यानंतर एक शेवटची मॅच बाकी असेल, परंतु पहिले षटक घेऊन आलाय रॉयल उल्वे कडून चंदन मडवी, कॅप्टन या टीमचा. आणि समोर आहे तो आशिष पाटील. हो, पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय आशिष पाटीलने. मागच्याही मॅचची सुरुवात अशाच कलात्मक चौकाराने केली होती. आउटचा फटका आशिष पाटीलच्या बॅटमधून. चला तिन्ही समालोचकांसाठी बघा प्रणव इंटरप्राइजेस सर्व्हिस सर्वा 7700 म्हणून परिचित माजी सरपंच बेलवली आमच्या भरतदादा पाटील यांच्या वतीने 3 समालोचकांनी गुणलेखक 2000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. भरतदादा मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला लॉंग ऑफच्या दिशेनं हा फटका. दुसरी धाव घेतले पा, क्या बात आहे. यासाठी मी कौतुक करेल अमित भोपीचं, ज्याने फोर्स केला आशिष पाटीलला दुसऱ्या धावेसाठी. चंदन मडवी थोडा नाराज आहे, कारण एकच धाव त्याला अपेक्षित होती. टीमचा कॅप्टन आहे, लीडर आहे टीमचा, बिनधास्तपणे खेळत असतो कोणतीही स्पर्धा असू दे. भरत दादा तुमचे मनापासून आभार. माजी सरपंच बेलवलीचे दोन्ही सर्व ज्या ट्रॉफीज आणि 2 बाईक त्यांनी आम्हाला पुरस्कृत केल्यात. हो, जोरदार अपील यश त्यांच्या समोर सापडलाय. इट्स अ बिग विकेट. फलंदाज बाद सांगडे संघाचा 6 वरती 1. पूर्ण गावाच्या नजरा मात्र भविष्यामध्ये राजकीय क्षेत्राच्या दृष्टिकोनातून सती दादांवर असणार. आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस. प्रणव इंटरप्राइजेस 7700 आमचे भरतदादा पाटील यांच्या वतीने समालोचक आणि गुणलेखक या मित्रांसाठी 2000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. स्पर्धेसाठी सर्व ट्रॉफिया आणि 2 2 व्हीलर्स बाईक आपण इथे पाहतो भरतदादा तुमच्या माध्यमातून देण्यात आलं. आणि समीर दादा असं म्हटलं जातं संत वचनाप्रमाणे त्यांचं योगदान की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले. आणि ती वंदावी पाऊले म्हटली ना भरतदादांच्या रूपाने आपण इथे पाहतो. सतीदादा पाटील यांना त्यांचं खूप मोठं योगदान आहे. 6 धावा धाव फलकावर. ऑन साइड टार्गेट केली जाते खास सर्वच फलंदाजांकडून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. सिंगल रन. एकेरी धावा संख्येने धावा झाल्यात. बॅटिंग करणाऱ्या जय चेरोबा सांगडे संघाच्या 7 धावा झाल्यात. प्रत्येक षटकाराला सांगडे संघाच्या भूषण पाटील चिखलेगाव यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात है, क्या बात है. अमित आशिष पाटील मात्र बाद झाला, ज्याने कलात्मक चौकार ने सुरुवात केली होती डाबाची. रॉयल उल्वे चंदन मडवीने त्याची विकेट घेतली. 7 धावा 1 विकेट. नवीन फलंदाज जयंत पाटील आला. मागच्या मॅचमध्ये काय खेळला होता जयंत पाटील, दस्से मारले होते. चंदन मडवी हा तिखट मारा करणारा गोलंदाज आहे. आणि खास करून मी असंही म्हणतात की क्रिकेट नुसतं मैदानातला खेळ नाहीये, तर हा बुद्धिबळाचा देखील खेळ आहे. तर त्या आपल्या बुद्धीच्या जोरावरती फलंदाजाला कसं अडकवायचं हे चंदनला ठाऊक आहे. 7 धावा 1 विकेट. लास्ट बॉल. चंदनचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरला गेला, थेट हातामध्ये हा चेंडू. अमित भोपी दोन्हीही सलामीवीर फलंदाजांना बाद केलंय ते चंदन मडवीने. 7 वरती 2. आमदार साहेबांना, परंतु उद्या आय थिंक 7:30-8च्या दरम्यान वेळ मला ठाऊक नाही. चला योगेश पाटील बेलवली स्टेजशी संपर्क साधायचे यावंच लागेल मला.
गेल्या वर्षी महागुरु तुमच्या सूचना झाल्या असतील. गेल्या वर्षी जेव्हा बंधू मी इथे आलो समालोचन करण्यासाठी पहिल्यांदा बेलवली गावात, थोडा ए लॉट्स होता, म्हणजे वरच्या टीमचा लॉट्स होता, म्हणून टीम थोड्या उशिराने आल्या आणि समोरचा जो टॉवर आहे म्हणजे माझ्या उजव्या हाताला पलीकडचा दुसरा टॉवर, तिथे काहीतरी गडबड झाली होती आणि मी पाहिलं स्वतः सतीशदा तिथे त्या टॉवरच्या बाजूला होते. सर्व काही कामकाज पाहत होते की वायर्स काहीतरी जळाली होती, त्याच्यामुळे तिकडे सर्व काही पाहत होते. आणि ते जेव्हा स्टेजकडे आले तेव्हा त्यांचं एकच म्हणणं होतं की कोणाला शॉक वगैरे लागला नाही पाहिजे, पहिलं ते चेक करा, पहिले व्यवस्थित करा आणि नंतर मॅच चालू करा. म्हणजे ही जी काळजी आहे, म्हणूनच मगाशी महागुरु म्हटले ना की आपल्या हक्काचा माणूस, आपला माणूस, आपल्यातला माणूस जो आपल्यामध्ये उभा राहतो, आपल्या समस्या सोडवतो, आपल्या सुखदुःखात उभा राहतो, असा हा माणूस अर्थातच भारतीय जनता पार्टीचे बेलवली गावचे अध्यक्ष सन्माननीय सतीशदादा पाटील या स्पर्धेचे आधारस्तंभ. धावसंख्या झाल्यात 7 विकेट गेल्या, 2 चंदन मडवीने या 2 विकेट घेतल्या. नवीन फलंदाज मैदानात सुधीर पाटील आला, या जोडीने तर कमाल केली होती मागच्या मॅचमध्ये. जयंत पाटील, सुधीर पाटील. गोलंदाजीसाठी अश्वित खारकर. फिरकी पट्टू आहे, काय फटका केसला जयंतने, तितकाच चांगला झेल, तो देखील चंदन मडवी. क्या बात है, फलंदाज बाद. पंच ग्रामपंचायत बेलवली. त्यानंतर खऱ्या अर्थाने बघा इथे लाईट व्यवस्था एक त्यासाठी ज्यांचं चांगलं योगदान लाभलेलं आहे, बालाराम पाटील यांना आम्ही ते पाहतो, संतोष पाटील आहेत आमचे सन्माननीय. हॅलो, चला लगेच क्षेत्ररक्षक रचना त्वरित करून घ्यावी. अश्वित खारकर ने पहिल्या चेंडूवरती जयंत पाटीलची मात्र विकेट घेतले. नवीन फलंदाज वैभव. व पुन्हा खरं तर हे ड्रॉपिंग फुल टॉस आहेत, मारणं कठीण काम आहे. आणखी एक निर्धाव चेंडू. खरं तर या सांगडे टीमला मात्र 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्वा संदेशजी पाटील यांच्या वतीने शुभेच्छा येतात. धन्यवाद. 7 धावा 3 विकेट. अश्वित खारकरने दुसरा चेंडू निर्धाव टाकलाय. पुन्हा इथे फ्लाईट दिली, बॅटची आतमधली कडा घेऊन बॉल चाललाय, तो शॉट फाईन लेगला. खरं तर स्पिनर अटॅकच्या विरोधात कसं खेळावं या बाबतीत जे सब कॉन्टिनेंटल मधले त्यांना काही चिंता नाही, ते खेळतातच. परंतु जेव्हा फॉरेन प्लेयर्स यायचे तर स्पिनच्या विरोधात स्वीपचा फटका, त्याचं इनोव्हेशन बऱ्याच काळ अगोदर आपण पाहिलं. परंतु आजकाल असं झालंय की भारतच खेळाडू स्पिनच्या विरोधात लवकर आउट होतात. परिस्थिती बदलली आहे. 8 वरती 3. लोअर फुल टॉस बॉल फसला इथे फलंदाज, परंतु प्रचंड ताकद होती. गॅपमध्ये हा फटका होता. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. बघा 24 लाईव्ह इव्हेंट्स, स्वागत आहे तुमचं. चौकाराने धावा झाल्या त्या 12. धन्यवाद महागुरु. हो, टप्पा पडला आणि हलकासा बाहेर निघाला चेंडू. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाव संख्येने स्कोर झालाय तो 13 धावा येत आहेत जय चेरोबा सांगडे संघासाठी. उद्या मला असं वाटतंय तिसरी मॅच आहे बोर्ले संघाची. पुढे आला फलंदाज, स्टेप आउट झालाय, बेनिफिट मिळेल तो फलंदाजाला. अश्वित खारकर नक्कीच अपील करतोय, परंतु जो बॅटर पुढे आलाय, स्टेप आउट झालाय, त्यामुळे जो बेनिफिट आहे तो बॅटरला मिळेल. आणि अश्वितला देखील ठाऊक आहे. हा पहा ऍक्शन रिप्ले, स्टेप आउट झाला फलंदाज, म्हणून हा बेनिफिट फलंदाजाला मिळाला. आणि आता बॅटवरती आला चेंडू. सुधीर पाटीलच्या बॅटमधून आणखी एक चौकार. वतीने सांगडे संघासाठी पारितोषिक आलंय. सलग 3 षटकारांसाठी 5,000.
शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जय चिरोबा सांगडे संघाची धावसंख्या झाली 19. विकेट गेल्या 3. पहिल्या ओव्हरमध्ये चंदन मडवीने 7 दिल्या. या ओव्हरमध्ये अश्वित खारकरने 12 दिल्या. आमदार चषक दमदार अशी क्रीडा स्पर्धा संपन्न होत असताना आकर्षक ट्रॉफीज अगदी आपल्या मंचाच्या समोर आहेत गोल्डन कलरमध्ये. त्याचबरोबरीने 2 इलेक्ट्रिक बाईक, टेन्शन नाही. आणि त्याचे पुरस्कर्ते भरतदादा पाटील मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. टेन्शन का नाही या गोष्टी का सांगतोय, ती बाईक असली ना कधी जर रजिस्ट्रेशन येतं. समालोचकांना 5 दिवस स्पर्धा असताना 5 दिवस बोलायला लावतात आयोजक की जो जिंकेल त्याचे 15,000 कट केले जातील. आणि आता सध्या तुम्हाला ठाऊक आहे की परिस्थिती काय आहे, म्हणजे प्रदूषण या सर्व गोष्टी. म्हणूनच इलेक्ट्रिक बाईक फार महत्त्वाची आहे. तर ती इलेक्ट्रिक बाईक देण्याचं काम भरतदादांनी केलं आहे आणि तिचं अजिबात रजिस्ट्रेशनचं टेन्शन नाही. जसं आली तशी नावावर करून घेतली म्हणजे अजिबात ताप नाही. 19 धावा झाल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 3 विकेट गेल्या. तिसऱ्या षटकात बॉलिंगसाठी आलाय तो रॉयल उल्वेज संघाकडून संकेत. लेफ्टी बॉलर डाऊन द ग्राउंड, बॉल सीमारेषा पार. सांगडेचा हा लांबलचक उत्तुंग षटकार. सांगडे बिनधास्तपणे आक्रमण करतोय. किती विकेट गेले तरी चालतील. मागच्या मॅचमध्ये देखील त्याने तेच केलं. सर्वच पैलवान आहेत परंतु पैलवान आता इथे फसवलंय ते संकेतने. तिसरा धक्का, चौथा धक्का, 25 वरती 4 विकेट. लॉंग ऑफला झेल पकडला तो अश्वित खारकरने. 25 धावा झाल्या, 4 विकेट. जय चिरोबा सांगडे आणि त्यांच्या विरोधात 2 हात करत असताना रॉयल उल्वे तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. क्वालिफायर मॅचमध्ये दाखल झालाय. सुदैव 11 कैरे हा संघ. तो वाट पाहतोय की या मॅचमधील कोणता विजेता संघ असेल. चांगली कामगिरी केली. पंकज ओमले असेल. जे प्रिडिक्शन होतं सागर पाटीलचं की पेंधर संघाच्या विरोधात कुंदनने धावा केल्या जरूर, परंतु बॉलिंगमध्ये खास महत्त्वाची भूमिका कोण बजावेल तर पंकज, आणि ते प्रिडिक्शन खरं ठरलं. क्रिसची त्याने विकेट घेतली आणि समाधान कोपरकरची पण त्याने विकेट घेतली. फुल्लर लेनचा चेंडू अगदी लॉंग ऑफच्या दिशेनं हा स्ट्रोक केसला. सिंगल रन घेतली जाईल. 4 षटकांचा हा सामना आहे. एकेरी धाव संख्येने स्कोर झाला आहे 26-26. 26 धावा धावफलकावर. जयेश पाटील नवीन फलंदाज. पहा बॅट व्हाईट बॉल या बॅटचा स्पीड पहा आणि इंटेन्शन पहा. जय चिरोबा सांगडे संघाचं तत्व एकच आहे, गाडीचे पाठ तुटले तरी चालतील परंतु स्पीड काय कमी करायचं नाही. किती विकेट जाऊ दे मागे वळून पाहायचं नाही. आज लाईक इंग्लंड टीम बिनधास्त बॅटिंग करायची. किती विकेट जाऊ दे परंतु फिरकीपट्टू संकेत बोरने त्याला थांबवलंय. डॉट बॉल. हे निर्धाव चेंडूंचं पर्सेंटाईल मात्र कमी करावं लागेल. भले विकेट गेल्या तरी चालतील असा विचार असेल परंतु निर्धाव चेंडू खेळून चालणार नाही. 27 धावा. बॉल चाललाय तो लॉंग ऑफला. प्रयत्न चालू आहेत सुधीर पाटील आणि जयेश पाटीलचे. सध्या चिरोबा सांगडे संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये चंदन मडवी कॅप्टनने 2 महत्त्वाचे विकेट घेतले. सलामीवीर गारद केले, 7च दिल्या. अश्वित खारकरने 12 धावा दिल्या आणि आता संकेत बोईर 5 चेंडूमध्ये 9 धावा दिल्या. आता 1 विकेट त्याने घेतले. ऑन स्ट्राईक असेल आता जयेश. धाव लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला वळवला आहे. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या दरम्यान पुन्हा एकदा कॅप्टन आलाय. थ्रो पहा अचूक विकेट किपरच्या हातात. याला म्हणतात टीम लीड करणं आणि एक एक्झाम्पल सेट करणं. तर 1च धाव आली शेवटच्या चेंडूवरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाले 29. विकेट गेल्या 4. झाले ते 29. विकेट गेल्या त्या मात्र 4.
सिद्धू 11 कैरे तिसऱ्या फेरीमध्ये मात्र दाखल झालाय. आज एकूण गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आयोजित आमदार चषकाची ही स्पर्धा आजची दुसरी रात्र या स्पर्धेची. कैरे विरोधात वडगाव, पिंदर विरोधात भोकरपाडा, कसळखंड विरोधात रॉयल उलवे, मोहा कोळीवाडा विरोधात सांगडे. लास्ट ओव्हर महेंद्र मडवी आलाय. खोलात टाकलेला हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. आउटफील्डमध्ये फिल्डिंग चांगली सेट केली ती रॉयल उल्वे संघाने. रॉयल कामगिरी केली. धावसंख्या 30, 5 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. पाहूया कितपत टार्गेट सेट करतोय जय चेरोबा सांगडे हा संघ. रॉयल उल्वेच्या विरोधात धावांचा पाठलाग अद्यापही झालेला नाहीये 5 मॅचमध्ये. या मॅचमध्ये होईल का? फुलटॉस बॉल ऑन साईडला वळवलाय. कार्पेटच्या सहाय्याने बॉल निघालाय तो मिड विकेटला. एक धाव इथे घेतले, थोडी मिसफिल्ड झाली आणि 2 धावा इथे सहज सोडल्यात. जय चेरोबा सांगडे संघाला धावांची गरज आहे. 2 धावा आल्या, 32 झाल्या, 32. सलग 3 षटकारांसाठी जगदीशजी पाटील उर्फ जग्गाबाई यांच्या वतीने 5,000 रुपयांचं कॅश प्राईज. चेंडू शिल्लक आहेत ते 4. 32 धावा, 4 विकेट. रातो की कातील जग्गाबाई. 4 चेंडू आहेत. पाहूया आता सलग 3 षटकार येतील का, हा पण मोठा प्रश्न आहे. फुलटॉस बॉल पुन्हा मिड विकेटला. हातातून चेंडू निसटला आणि ते कदाचित बॉल सीमारेषा पार केलाय. मोमेंटम खेचला या चौकाराने. 4 धावा. चौकार आणि या चौकाराने धावा झाल्यात त्या 36. स्पर्धेचा नियम सांगतो की 12वा खेळाडू पाणी घेऊन जाईल, परंतु काही क्षणाला ते नियम शिथिल करावे लागतात. कारण शेवटी खेळ महत्त्वाचा नाही, व्यक्ती महत्त्वाचा. ही मिसफिल्ड पहा, मिसफिल्डच्या जोरावरती मात्र हा चेंडू बाहेर गेला. चौकार. 36 धावा. सुधीर पाटील 7 चेंडू 17. अत्यंत महत्त्वाची इनिंग साकारत असताना कांचन पालकर यांना पुरेपूर माहिती आहे सर्व गोष्टींची, परंतु ते समालोचन करणं कितपत योग्य आहे याचा निर्णय मला घ्यावा लागतोय. बाकी काही नाही, परंतु सुधीर पाटील यांची निर्णायक क्षणी महत्त्वाची इनिंग. पहा, हलकीशी नजर फिरवली सुधीर पाटील यांनी देखील कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. 3 चेंडू शिल्लक आहे. 36 धावा झाल्यात. कितपत पोहोचेल तो जय चेरोबा सांगडे संघ. पवार सर मेन अंपायर. फटका लॉंग ऑफला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूने वळण घेतलाय. सुधीर पाटीलला दुसरी धाव पाहिजे आणि सुधीर पाटील मात्र इथे बाद झालाय. सिंगलने स्कोर झालाय 37. निम्मा संघ गारत 37 वरती 5 विकेट. आहेत. कृपया तिथे तुम्हाला बसण्याची मुभा दिली जात नाहीये. खेळाडूंनीच फक्त बसायचे आहे. खेळाडू कक्षमध्ये तिथे खुर्च्या आहेत बघा, आणि त्यामध्ये बसण्यासाठी फक्त ते खेळाडूंसाठी व्यवस्था उपलब्ध आहे. या स्पर्धेकरता आपण पाहतो आमच्या स्पर्धेची आन बाण आणि शान सती यांच्या वतीने 2 लाख रुपयाचं आर्थिक सहकार्य. पाटील चला समीर दादांका बोलूया. समीर सोमने यांच्या सरांकडे. हे सर्वात मोठं योगदान कांचनजी म्हटलं ते खरं आहे. कित्येक जण नुसते पुकारायला सांगतात, परंतु दादांनी ते करून दाखवलं. 2 लाखाची खरं तरी नकद राशी, त्याचबरोबरीने भरत दादा देखील इथे उपस्थित आहेत. आकर्षक ट्रॉफी, 2 इलेक्ट्रिक बाईक. मंगेश पाटील आलाय आणि पहिल्याच बॉलवरती तो बाद झालाय. आणखी एक फलंदाज बाद. 37 वरती 6वी विकेट जय चेरोबा सांगडे संघाची. महत्वाच्या क्षणी या विकेट गेल्यात. खरं तर सुधीर पाटील थांबणं गरजेचं होतं. त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं होतं. 1-1 चेंडू, 2-2 चेंडू फार महत्त्वाचे ठरतात. षटकार येतो, चौकार येतो, मॅच टर्न होते. लास्ट बॉल बाकी आहे. 37 धावा. एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करणं सोपं काम नाही आहे. सर्वांना ठाऊक आहे बंधू, सर्व सोंग आणता येतात, परंतु पैशाचं सोंग काय आणता येत नाही.
कोणत्याच माणसाला आणता येत नाही. खेळाडूंना विनंती आहे की आपण खेळाडू कक्षामध्ये बसा, इतरांनी तिथे कोणी बसू नये. लास्ट बॉल, एखाद बाउंड्री 40च्या वर नेईल की 40च्या आतमध्ये. 999चीच किंमत करी 1000, आपल्याला गंडवतात 1 रुपयासाठी. तसंच इथे देखील आहे, 40 की 40च्या आतमध्ये. न्यूमेरिकल फिगर टेन्शन द्यायचं असेल 4 ओव्हरमध्ये, ती 10ची सरासरीचं टेन्शन द्यायचं असेल तर एक चौकार किंवा तेरी धाव घ्यावीच लागेल. गोलंदाज थांबवण्याचा प्रयत्न करेल. शेवटचा चेंडू महेंद्रने टाकलाय निर्धाव. मागच्या 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव आली. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. जय चिरोबा सांगडे संघासाठी धावा झाल्या त्यांच्या 37 आणि आता 4 ओव्हरमध्ये 38 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचे रॉयल उल्वेस संघाला. जाता जाता एकच गोष्ट म्हणेल, 5 मॅचमध्ये एकही मॅच चेस डाऊन झालेला नाहीये स्कोर. तर 38 धावांचा पाठलाग रॉयल उल्वे करेल का? इतिहासाला बाजूला सारत एक नवीन रेकॉर्ड सेट करेल का? हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो बंधू यांना. परंतु मी पुन्हा एकदा आदरणीय सतीशदादा पाटील, गावदेवी बेलवली संघ आणि बंधू तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबरीने सर्वांचे, भरतदादा यांचे देखील आभार व्यक्त करतो की तुम्ही मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. मनापासून आभार, खूप खूप आभार. आणि आता मी वळतो आणि मी थांबतो. या 2 बाईक ज्या आम्हाला भरतदादाने पुरस्कृत केल्यात, इलेक्ट्रिक बाईक, या आपल्या सध्या स्क्रीनवरती आहेत. इट्स ओव्हर टू महागुरू. थँक्स समीर. हॅलो, समीर सोमने सरांचा येतोची सन्मानित केलं जाणार आहे. आमचे सतीदादा पाटील, दिनेश बंधू, उपसरपंच बेलवली यांचं निमंत्रण स्वीकारून आपण इथे आलेले आहात. आणि अतिशय दमदार समालोचन, अतिशय गोड आवाज, मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे आमचे परममित्र समीर सोमने सर, अतिशय चांगल्या प्रकारे आपण योगदान दिला. आपला यथोचित गौरव इथे केला जात आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे रायगड जिल्ह्यातील अतिशय लोकप्रिय क्रिकेट समालोचक, की लाभले आमास भाग्य, बोलतो मराठी झालो खरेच धन्य, ऐकतो मराठी धर्म पंथ आणि एकची जात, जाणतो मराठी आणि एवढ्या जगतात माय मानतो मराठी. मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे आमचे नामांकित क्रिकेट समालोचक समीर सोमने सरांचा यथोचित तिथे गौरव केला जात आहे. अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलं. समालोचकांचे आपण घटक बनले. यानंतर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर यांचा सन्मानित केला जाईल. स्पर्धेचा दुसरा दिवस. संदीप पाटील सर आपण इथे आवर्जून उपस्थित राहिले. अतिशय चांगल्या प्रकारे दोन्ही समालोचकांनी उत्तम समालोचन केलं. स्पर्धेमध्ये रंगत निर्माण आणली. आपला सन्मान रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यथोचित गौरव इथे केला जात आहे. बोला गणपती बाप्पा. बघा आवाज. बोला जय श्रीराम. काशीनाथदादा पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य बेलवली, निलेश गणेश पाटील, प्रशांत दादा या, त्रिवेणी संगम या, त्रिवेणी संगम, सतीश दादा तुम्हाला इन्व्हाइट करतात, या इथे. सोपान दादा म्हणजे आता चौकार असेल, या या. गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली यांच्या वतीने आपला एकत्रित इथे गौरव केला जाणार आहे. समीर सोमने सर या स्पर्धेतून खऱ्या अर्थाने बघा समालोचकांचे घटक बनले. अतिशय चांगल्या प्रकारे समालोचक म्हणून अतिशय गोड आवाजामध्ये त्यांनी आपल्याला योगदान दिलं. चला या चौकार बघा. पहिले त्रिवेणी संगम, आता 5 पांडव. या 5 पांडव पाहतो आपण. दिनेश बंधू आलेले आहेत. चला एकत्रित सन्मान. सतीशदादा पाटील बेलवली ग्रामपंचायतीचे जना नेतृत्व म्हणून या ग्रामपंचायतीचं आपण ज्यांच्याकडे आदराने पाहतो ते स्पर्धेची आण बाण आणि शान सतीश पाटील यांच्या शुभास्ते चारी शिलेदारांचा सन्मानित केला जात आहे. चला
4 शिलेदार, 4 शिलेदारांचा सन्मान इथे केला जात आहे. सतीदादा पाटील यांच्यावर असणारे प्रेम, आई गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्यावर असणारे प्रेम, या प्रेमास आपण आलेला आहात. स्पर्धेकरता बघा सतीदादा पाटील यांच्या वतीने 2 लाख रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. त्यानंतर भरतदादा पाटील माजी सरपंच बेलवली सर्वच्या सर्व ट्रॉफिया आणि 2 टू व्हीलर स्कूटी पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्यानंतर 2 LED TV राजेश बालाराम पाटील भाजपा कार्यकर्ता बेलवली, 1 सायकल मच्छिंद्र फडके बेलवली आणि 1 स्पोर्ट सायकल आतिश मालुसरे भाजपाचे लोणीले गावातील अध्यक्ष आहेत. आणि छावा ग्रुप तुमचं मनपूर्वक आभार. खेळ स्टार्ट. संदीप पाटील सर. निखिल पवार लोणिवली, आतिश मालुसरे तुम्हाला इन्व्हाइट करतात व्यासपीठावर, या तुमचं स्वागत आहे. बंधूंकडे जाऊया आता. दिनेश पाटील उपसरपंच ग्रामपंचायत बेलवली. लेट्स प्ले. कलाकारी फटका कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला, अतिशय उत्तमरित्या मात्र टोलवला, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलाय सहजरित्या. आणि या 2 धाव्यांना मात्र बोर्डवर धावा लागतात. तब्बल 38 धावांचा पाठलाग करायचा. टॉस जिंकला जय चिरोबा सांगडे संघानं, स्वीकारली प्रथम फलंदाजी. मुख्य कारण मागच्या सामन्यात तब्बल 83 धावा त्यांना जोडल्या होत्या आणि त्याच्यामुळेच प्रथम फलंदाजी स्वीकारली, कारण त्यांना प्रेशर घ्यायचाच नाही आहे. ज्या धावा जमवणं त्या धावा रोखण्याचं धाडस आमच्या गोलंदाजीमध्ये आहे, असाच काहीसा नेक इरादा त्यानं दाखवला आहे. आता पाहूया 38 धावा वाचल्या जातील का, की रॉयल स्पोर्ट्स मुळवे संघ या धावांचा पाठलाग सहज करेल. नेमकं काय. फुटॉस बॉल, खराब क्षेत्ररक्षण. मंगेशचा कमालीचं एफर्ट्स अनसक्सेसफुल जरूर झाला. इतिहास फक्त आणि फक्त विजेत्यांनाच लिहून नाही ठेवत, तर इतिहास पराभवही लिहून ठेवतो. फक्त लढण्यात तेवढा संघर्ष असावा लागतो. तो संघर्ष पाहिला. मिड ऑफला फील्ड होऊ शकला असता, परंतु बॉल जैनकडून मात्र ट्रॅव्हल झाला आणि अखेरकार गेला सीमारेषा बाहेर. अगोदरच धावांचा दुष्काळ आहे आणि त्या दुष्काळात अशा फिल्डिंग्स असे एफर्ट्स तुम्हाला दाखवावे लागतील. आशिष स्विचेटचा प्रयत्न कनेक्ट जरूर झाला होता. चंदन मडवी एक ताकदवान फलंदाज राहिला आहे. नावात चंदन आहे, सुगंध आहे. चंदन नुसतं हाताला जरी लागला ना तरी तो आपला सुगंध आपल्या हाताला देऊन जातो. एवढी सुंदर कामगिरी करणारा हा चंदन, आणि शेतामध्ये जर आपल्याला उगवलं ना तर करोडपती होऊ शकतो. पण नाव चंदन आहे, त्याच्यामुळे हा चंदन या संघाला नेहमी तारणहार बनला आहे. चंदन मडवी आणि गीतेश मडवी अशी 2 सालमी जोडी गोलंदाज आशिषनं पलटवार केला आहे. स्लोअर बॉल, पुन्हा एकदा फुलर लेन्थचा बॉल पाहिला. शॉट फाईन लेगला, कारण मंगेशला माहिती आहे. मंगेश सांगतो की नेमकं काय. ज्या वेळेला धावा कमी असतात ना त्यावेळेला शर्तीचे प्रयत्न करत या सामन्यात घुसून राहायचं, टिकून राहायचं, मॅक्झिमम डॉट बॉल टाकत प्रेशर क्रिएट करायचा आणि एक धावेसाठी झुंजवायचं. मागचा सामना पाहिला आपण, 84 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्यानंतर प्रत्येक डॉटला टाळ्या होत्या. त्याचं कारण तेच आहे. स्टेपावर जरूर केलाय. कीपर थोडा चुकतोय, थोडीशी घाई आशिषची पाहिली, परंतु आखिरकार शेवटचा बॉल झाला डॉट. एक चौकार, थोडासा मिसफिल्ड म्हणेन, आणि त्याच्यामुळे तो चौकार आला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावांचा पाठलाग करत असताना बोर्डवर धावा लागतात 8. सामना संपला नाहीये. 18 बॉल 30 धावा. या मैदानावरती काल डिफेन्स झालेत, परंतु आज या मैदानात रंगच बदलले. दीपक पवार क्रिकेटचा आनंद घेतात. दीपक पवार तुमचंही स्वागत आहे. संपूर्ण कमिटी बघा, आमचे द्वारकानाथ चोरगे पंच आहेत, आता क्रिकेटचा आनंद घेतात. बाजूला संजय गायकर माजी सरपंच ग्रामपंचायत बेलवली, आमचे बालाराम पाटील आहेत. गर्द अंधारातून किरण आशाचा हे संपूर्ण विद्युत मनोरे प्रज्वलित करण्यामध्ये त्यांचं योगदान. आणि आज सतीदादा पाटील
आणि गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्यावर असणारे प्रेम, या प्रेमास्त आपण सर्वजण इथे आलेले आहात. सतीशदादा खऱ्या अर्थाने तुमच्याबद्दल, दिनेश बंधू सतीशदादा पाटील यांच्याबद्दल सांगायचं झालं ना, माणसाने किती आपल्या आयुष्यामध्ये माणसाची खरी श्रीमंती असते ना, सतीशदादांची श्रीमंती, बेलवली गावाने दिलेलं सर्व ग्रामस्थांनी प्रेम, की माणसाची श्रीमंती ही त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याच्यावर अवलंबून नसते, तर त्या माणसाने समाजामध्ये वावरत असताना किती माणसं जोडली याच्यावर त्याची पूर्ण श्रीमंती अवलंबून असते. आणि ती श्रीमंती खऱ्या अर्थाने माणसांची श्रीमंती सतीदादा तुम्ही सातत्याने अखंडित ठेवलेली आहे. म्हणून तुम्हाला असं म्हटलं जातं, आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस. महागुरु गडगे सर, अतिशय उत्तमरित्या तुम्ही वक्तव्य केलं. आज आपण या मैदानावरती, या मंचावरती पाहतो ना, या फ्रंट शीटवर जे मुख्य कार्यकारी बसलेत ना, खऱ्या अर्थानं बेलवली गावचे आन बाण आणि शान आहे. 3 सरपंच आपण या स्टेजवर पाहतोय आपण. खऱ्या अर्थानं संजयदादा गायकर असतील, भरतदादा पाटील असतील आणि आमचे सतीशदादा पाटील, दिग्गज मंडळी आणि सगळ्यांना जोडून ठेवणारा दुवा संतोषजी पाटील, बाला पाटील यांना पाहतोय, प्रकाशजी पाटील यांना पाहतोय, काशीनाथदादा पाटील यांना पाहतोय. पण ही सगळी मंडळी, प्रशांत असतील, गणेशदादा असतील, आनंददादा असतील, ही सगळ्या मंडळींना पाहतोय. DK त्यांच्यासोबत मात्र या सामन्याचा आनंद घेतोय. सामना बनतोय, या षटक राहील निर्णायक. मी मगाशीही म्हटलं होतं, मंगेश पाटीलच्या गोलंदाजी धार भल्यानं जमली नाही आहे. आणि मंगेश जेव्हा जेव्हा गोलंदाजी करतो, जेव्हा जेव्हा सुंदर सुंदर गोलंदाजी करतो ना, तेव्हा सांगडे संघ कायम फ्रंटला राहतो. आणि अखेरका त्यानं तेच दाखवलं. उल्वेज संघाला धावा फार जमवायच्याच नाही आहेत, परंतु मोठा फटका कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये मात्र फटका फसला, बॅटची इनर एज लागली आणि कीपरनं आपली कामगिरी चोख बजावली आहे. आणि इथे फलंदाज मात्र होईल चंदन मडवी आऊट. नवीन फलंदाज संकेत भोईर. रॉयल स्पोर्ट्स उल्वे वर्सेस एका बाजूला जय चेरोबा सांगळे, या 2 संघादरम्यानची जिगरबाज लढत सुरू आहे. कालचे सामने कदाचित आम्हाला आठवायला लागलेत. आज 80, 84, 70+ धावा बनल्या, परंतु आत्ता या सामन्यामध्ये कालचीच काहीशी आठवण. दिवस कसे बदलतात. काल आपण पाहिलं तर 40 धावा डिफेन्स व्हायच्या, परंतु आज 80 बनतायत. अखोट टप्प्याचा बॉल निरखून पाहिलं, तू गोलंदाज जिगरबार असेल तर मीही सक्षमतेचा लढा देणारा एक ताकदवान फलंदाज. आल्या संकेत दिले. अखोट टप्प्याच्या बॉलला बॅकफुटला जावत मिड विकेटच्या दिशेनं भिरकावला. 6 धावांसाठी 6 धावा. आणि या धावा जेव्हा असं येतील ना, तेव्हा रॉयल स्पोर्ट उल्वे संघ फ्रंटफुटलाच राहील. धावांचा डोंगर फार मोठा नाही आहे. एक मोठा फटका सामन्याला सरळ कलाटणी देईल आणि ती कलाटणी या मंगेशच्या याच बॉलवर दिली आहे. संकेत भोईर आल्या षटकार दाखवला आणि सामन्याला कलाटणी देण्याचा चांगला काम त्याने केलं आहे. बोर्डवर धावा लागत आहेत त्या म्हणजे 14 आणि अजूनही 16 बॉल 24 धावांची गरज. GTCचं उत्तम काम सुरू आहे आणि सगळे दिग्गज मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून सांगू इच्छितो. महागुरु गडगे सर सगळ्यांनीच सांगितलं, या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी या सगळ्या आयोजकांनी, मग गावदेवी क्रिकेट संघ असेल तर सगळे पाटील राख असतील, सतीशबाईंचे चाहते असतील, सगळ्यांनी निकरीचे प्रयत्न केलेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर यक्ष प्रश्न पडला होता. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलाय, वाघाचं काळीच दाखवलंय. मी मगाशीच म्हटलं होतं, ज्या वेळेला धावा कमी असतात त्यावेळेला एक धाव जीवाच्या आकांतानं वाचवायची असते. अशा वेळेला प्रयत्न करायचं, डॉमिनेटिंग क्रिकेट खेळायची. परंतु इथे थोडीशी गफलत झाली आणि उल्वे संघाच्या या 2 फलंदाजांनी ओळखलं. त्या गफलतीचा फायदा उठवत मात्र धावा जोडल्या 2. या 2 धाव्यानं पहिल्या 2 बॉलमध्ये संकेत भोईर 8 धावा ठोकतोय आणि त्याचबरोबर धावा बोर्डवर लागत आहेत 16 धावा. राईट आर्म राऊंड द विकेट. बॉल पुन्हा एकदा सुटतोय झेल. बॉल मात्र पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा राहिलाय, भिरकावता आला नाहीये. असं वाटलं होतं की संकेत भोईर पुन्हा एकदा मोठा फटका दाखवेल का. हा झेल इथे मात्र सुटला प्रीत पाटीलच्या कडून. आणि अशा वेळेला इथे मात्र प्रीत पाटीलनं सोडलेला झेल मंगेश पाटील चेहऱ्यावरच्या इशारे सांगतायत. कारण ही गोष्ट खरी आहे, ज्या वेळेला 100% तुम्ही एफर्ट देता ना, त्यावेळेला मात्र असे सामने ही ताकदीचे बनतील. छोटा खेळाडू, नवा खेळाडू आहे, थोडासा प्रेशरमध्ये जरूर असेल, परंतु डोंट माइंड.
लढत राहा. आयुष्यामध्ये आलेली संकटच तुम्हाला मोठी बनवतात, तेच तुम्हाला लढण्याचा साहस देतात आणि तेच तुम्हाला जिंकण्याची सवय घालतात. खराब बॉल, खराब बॉलिंग. एका झेल नंतर यानंतर मात्र हा खराब बॉल मंगेश पाटीलची अतिशय खराब बॉलिंग म्हणेन. मागच्या सामन्यामध्ये टाकलेली गोलंदाजी अचानक हरपली की काय. नेमकं गणित कसं असतं, काल काय झालं यापेक्षा आज काय करायचं आहे. क्रिकेटमध्ये जर पाहिलं ना गणेश पाटील सर, तर तुम्ही मागच्या सामन्यामध्ये काय केलं हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही आत्ता काय करताय. भूतकाळात जगायचंच नसतं, जगायचं वर्तमानात आणि भविष्य सजवायचा. त्यासाठी लढणं जारी आहे. भाया सांगतायत इट्स राईट आहे आणि बाजूलाच अजय पाटीलला सांगतात की असंच लढायचं. मागच्या इनिंगमध्ये तुम्ही 50 केलेत, 100 केलेत हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही या इनिंगमध्ये काय खेळता हे महत्त्वाचं आहे. मागची इनिंग फक्त आठवत राहायची, चांगली असेल तर तिचा आदर्श घ्यायचा, खराब असेल तर सोडून द्यायचा आणि नवा डाव सजवायचा. आणि त्याच्यामुळेच इथे मात्र अफलातून इनिंग सुरू आहे. 21 धावा, धावपळकर धावा लागत 21 धावा. षटकातील 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉल 17 धावांची गरज. मंगेश पाटीलचा हा शेवटचा बॉल. स्ट्रायकर मात्र गीतेश मडवी. अकोट टप्प्याची गोलंदाजी भरकटली. जेव्हा मंगेश पाटीलनं मार खालाय ना, तेव्हा सांगडे संघ अडचणीमध्ये आला. असं वाटलं पहिल्यांदा की 38 धावा कुठंतरी चॅलेंज बनवतील, परंतु चंदन परतल्यानंतर संकेत भोईरनं आल्या ठोकलेला तो चौकार, पहिला षटकार, त्यानंतर दुहेरीचा फटका आणि आता मात्र गीतेश मडवी चढवतोय साज. त्यानं ही दाखवला आसमान आणि ठोकला षटकार. बोर्डवर धावा लागल्या 27. आता जिंकण्यासाठी गरज असेल ती फक्त आणि फक्त 12 बॉल 11 धावा. सिद्धू 11 कैरे क्रिकेट संघ. संगनायक रेडी राहा, आपण या. आशिष पाटील मागचं षटक, मंगेश पाटील मागच्या सामन्याचा सामनावीर मंगेश पाटील. या षटकामध्ये अखूट टप्प्याची गोलंदाजी कदाचित काहीसा हरपला. सुटलेल्या झेलनंतर तोही प्रेशरमध्ये आला, कारण अखूट टप्प्याच्या बॉलला बॅकफुटवर जात संकेत भोईर आणि गीतेश मडवीनं काय सुंदर फलंदाजी केली आहे. रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ कमालीचा खेळ दाखवतोय आणि इथे मात्र आता समीकरण 12 बॉल 11 धावांची गरज. गोलंदाज आशिष पाटील या षटकामध्ये काही कमाल करेल का. कालचा सामना पाहिला आपण पाली संघाचा, 12 बॉल 11 धावांची गरज, 2 धावा नंतर आल्या आणि त्यानंतर मात्र धावांची गरज उरली 9 आणि तो डिफेन्स झाल्या आणि त्यामध्ये 2 चौकार आले. 6 बॉलमध्ये 9 धावांची गरज, 2 चौकार आले आणि तरीही मात्र इथे सामना पराभूत झालाय. अकोट टप्प्याचा बॉल असं वाटलं की 98 जाईल की काय, परंतु टाईम नाही झालं. आशिषलाही माहीत होतं फिरवलेला बॉल खूप दूर राहिला फलंदाज आणि त्याच्यामुळे डॉट बॉलची सांगता होतीये. फिरकीची जादूगिरी दाखवली जातीये. फाईन लेगला शतक तैनात आहे. रन्स मात्र मिळते 1. कीपर चूक करतोय. अशा बॉल तुम्हाला जे डॉट बॉल्स आहेत ते तुम्ही कन्वर्ट करावे लागतील. चांगली गोलंदाजी होत असताना इथे मात्र पाहतोय आपण 1 रन्स या बॉलवर आली आणि एका रन्सनं धावपळकर धावा लागते. 28 10 बॉल 10 धावांची गरज. आशिष पाटील सामना बनवण्याचा प्रयत्न जरूर सुरू आहे, परंतु फिल्डर्सनं साथ दिली नाहीये आणि अखेरकार ओळखला, या टप्प्याला पाहिला आणि डीप बॅकवर्डला गेला, तिथूनच खेचला. येस, चेक करायचंय. पाहिलं जातं इथे मात्र ट्वेल्थ मॅन कंट्रोल प्लीज. कंट्रोल बोर्ड आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे जे अंपायर थर्ड अंपायर केबिनमध्ये घ्यावे लागतील. क्लिअर षटकार, क्लिअर रन्स, एक रणनीती असते 12th मॅनची. काय मध्ये बोलायचं, कन्फ्यूज करायचं अंपायरला आणि मग सांगायचं नाही नव्हताच, हां होता. ही स्ट्रॅटर्जी राहिली. येणाऱ्या काळामध्ये आकाशजी चोरगे सर एका केबिनमध्ये थर्ड अंपायर घ्यावा लागेल.
चांगला बॉल. एका षटकारानं सामन्याची हवा काढली आहे. 34 धावा धाबकला. 8 बॉल 4 धावांची गरज आहे. आशिष पाटीलनं सामना बनवला. जरूर परत एक आखूड टप्प्याच्या बॉलला निरखून पाहिला. गीतेश मडवीनं पुन्हा एकदा साथ चढवला आणि गीतेश मडवी आजही चांगला खेळ करतोय. पंच रिपोर्टिंग 3:45 वाजताची आहे. अन्यथा मानधनामध्ये कपात करण्यात येईल. तुम्ही कोणी नाही आलात तर आम्ही आहोत, परंतु DJ तर पाहिजे. मानधन महत्त्वाचं आहे. 3:45 वाजता रिपोर्टिंग आणि टीमला सुद्धा रिपोर्टिंग आहे. आणि आयोजक तुम्हाला विनंती आहे की जे टीम्स असतील पहिल्या 4 त्यांना पहिले कॉल्स करून आज आपण 1.5 तास वाट पाहिली आहे, त्याच्यामुळे विनंती आहे की आपण वेळेवर या. 6 बॉल 2 धावांची गरज. जर का काही धावा वाचवल्या गेल्या असत्या, जर का क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं, जर का तो झेल कन्वर्ट झाला असता, जर का तिकडे एक बाउंड्री वाचली असती मिडॉनला, जर का सिंगलला डबलला सिंगलमध्ये रोखलं गेलं असतं तर कदाचित आता समीकरण 6-10चं उरलं असतं. परंतु रॉयल स्पोर्ट्स उल्बे संघाने ते राखू दिलं नाही आहे. गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतो सूर्यकांत ही कलाकारी दाखवली आहे. फॉलो थ्रूमध्ये बॉलला स्टॉप नाही करू शकला, बॉलला स्टॉप नाही करू शकला, त्याच्यामुळे 1 रन्स कंप्लीट केली. स्कोर इज लेवल. 1 रनची गरज. 5 बॉल 1 धाव. काय सुंदर सामना खेळलाय. मी तर म्हणे गीतेश मडवीनेही साथ चढवला. चंदनचा खूप सुरत खेळ राहिला आणि संकेत भोईरनं या सामन्याला युटर्न दिला. गिअर शिफ्ट होऊ दिला नाही, आपल्याकडे शिफ्ट केला आणि बॉल हवेत. सामना नाही संपला. मागे फिरतोय, दाखवतोय नाही बाबांनो, इतका इजी नाही जिंकून देणार, आम्ही ही लढणार. झेल घेतला तसा पहिला पाठीमागे पाहिला. हां मी घेतलाय पहा अमित. क्या बात. हा साध जेव्हा चढवायचा असतो ना त्यावेळेला तुम्हाला पहिल्यांदा क्लास खेळ दाखवावा लागतो. कदाचित काही वाचवलेल्या धावा तुम्हाला या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून ठेवू शकला, पण अजून काही संपलं नाही आहे. कारण ही आठवण रायगड प्रीमियर लीगची संदीप सर आपल्या सगळ्यांना आहे. अजय पाटील मंचावर उपस्थित आहे. 1 धाव कशी वाचू शकते ना याचा जिवंत उदाहरण आणि प्लॅटफॉर्म कोणता? रायगड प्रीमियर लीग. बेलवली गावची ओळख, बेलवली गावचा अभिमान ठरला आणि रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्टेजवर आमच्या अजय पाटीलनं ती 1 धाव वाचून दाखवली. 4 फलंदाजांना बाद केलं आणि आदर्श घालून दिला नवा की एका षटकामध्ये 1 धाव वाचवण्याचं सामर्थ्य तुमच्या पहिल्यांदा मनात असावं लागतं. आणि ते मनात असल्या सामर्थ्य आता गोलंदाज सूर्यकांत दाखवेल का की मानव पाटील आपल्या मानवतेला न्याय देत 1 धाव कंप्लीट करत सामना संपवेल. लढायचे सुधीर पाटील छाननी करतोय, आखणी करतोय, चक्रव्यूह रचतोय. 1 धाव कशी वाचवली जाईल. 4 बॉल 1 धाब्याची गरज. हवेत अजय पाटीलची ॲक्शन रिप्ले व्हायला लागली आहे. त्या वेळेलाही असाच गणित होतो, त्या वेळेला कॉमेंटेटरही मीच होतो आणि त्यावेळेला सामनाही असाच बनला होता. स्कोरर ही कांचन पालकर होतं. पुन्हा एकदा गणित बनतोय की काय, पुन्हा एकदा हे समीकरण सुटतोय की काय. जिंकण्यासाठी मोठी आव्हानं सोपी बनतात. येस अंपायर पण तुम्हीच होते, टीम बदलल्या फक्त एवढाच फरक झाला. म्हणजे हा अंपायर सांगताय तिथून मीच होतो पवार सर, त्याच्यामुळे इथून सामना बराच काही रंग देईल. 3 बॉल 1 धावेची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. धग 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 सगळ्यांना होतीये.
खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर एका षटकामध्ये 20-25 धावा असल्या ना गायकर सर की त्या सहज बनतात, परंतु एका षटकामध्ये 2 धावा 1 धावा बनण्यासाठी का प्रयत्न करावे लागत आहेत? कारण आजकालची पिढी एका धावेला किंमत देत नाही. एक धाव आरोग्यासाठी घेतली जात नाही. 6 धावा ठेवा, षटकार ठोकतील, पण सिंगल रन बनव. सूरज पाटील अंधार रात्रीमध्ये हा सूरज 1 रन्स कंप्लीट करेल काय? अंधार या रात्रीमध्ये सुधीर आहे तिकडे, फलंदाज होतोय. आणखीन एक बाद. शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही असाच काहीसा खेळ. सूर्यकांत पाटीलची कमालीची पारी. अंधाऱ्या रात्रीमध्ये या सूर्याला चमकू दिलं नाहीये. सूरज पाटील आल्या पावली परतला आणि या सूर्यकांतनं मात्र दाखवलाय हा खेळ गजब काय. संकेत रनआउटच्या रूपानं मात्र बाद झाला. महत्व माहवल बनवला जातोय, हवा बनली जातीये. प्रेक्षकांना हा सामना आवडला असेल, जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. असे सामने क्वचित होतात जे कमी धावांचे रंगतदार बनतात. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, अरे हारा वही जो लढा नहीं, लढना होगा, संघर्ष करना होगा. तुमची लढाई सुरू आहे. सूर्यकांतनं आग लावली आहे, वनवा पेटेल का? कशा प्रकारची फलंदाजी. 2 धावांची गरज होती, 4 बॉल संपलेत, 2 बॉल 1 धाव. हा बॉल जर डॉट झाला तर शेवटच्या क्षणाला मात्र तमाम दर्शक आनंद उत्सव साजरा करतील. 2 बॉल 1 धाव. अश्वित टिपला, सुधीर पाटीलनं टिपलाय, गोठी नेम लावलाय. बराच वेळ घरंगलत राहिला, बॉल हवेमध्ये लोंबकलत राहिला, बॉल न दिशा बदलली. सुधीर हातामध्ये बॉल घेऊन फिरत होता. सगळ्यांच्या अवतीभोवती सामना फिरतोय, माहोल बनलाय. ऍक्शन रिप्लाय पहा. बॉल टाकला, अश्वित खारकर फसला, बॉल घेतला कीपरनं, कीपरच्या हातामध्ये गेला. बराच वेळ बॉल बरोबर खेळत राहिला, पाहत राहिला, नेम धरला, खाली वाकला सूर्यकांत आणि सरळ गोठी नेम लावला. आणि अखेरकार जुन्या आठवणींना उजाला दिला. आठवणी खेळात गोट्या टिपलेत, तेच गोटी आणि रंगतदार खेळ. पुन्हा एकदा अजय पाटीलच्या समोर, कांचन पालकरच्या समोर, तोच दिनेश पाटील, तेच पंच, तोच थरार नाट्य. रायगड प्रीमियर लीगचा थरार नाट्य राहिलं होतं आणि असाच नाट्य पुन्हा एकदा सुरू. आता कुणीही जिंकू द्या, जिंकणार फक्त क्रिकेट. 1 बॉल 1 धाव. मोसम बनलाय, वेळ घेऊ नका. स्ट्राईक रोटेचा निर्णय समजावून सांगतात पंच. सामना बनतोय. तमाम रसिकांना विनंती असेल, हा बॉल जर ट्रॅव्हल होईल ना, फक्त टाळ्या झाल्या पाहिजेत मैदानात. अरे जय गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आमदार चषक 2026चा आतापर्यंतचा सर्वोत्तम सामना बनतोय. कमाल कमाल, हृदयाचे ठोके. धक 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 धक. 1 बॉल 1 धाव. सूरज ऑन स्ट्राईक. 1 बॉल, टाळ्या. आखिरकार सिक्का मोर्तब केला आणि रॉयल एक्सप्रेस वुल्वेज संघानं निश्वास टाकला. कमालीचा खेळ. आखिरकार सांगडे संघ पराभूत जरी झाला असेल तरी तमाम रसिकांची मनं जिंकली. आणि अजय पाटील, मी सांगितलं होतं 1 धाव वाचवण्याचं महत्त्व आता लक्षात येईल. 1 धाव. संजयजी गायकर सर, क्रिकेटचा सामना पाहताय तुम्ही. मगाशी म्हटलं 20 धावा काढणं सोपं आहे. भालचंद्रदादा पाटील, तुम्ही सामना पाहतायत. सामना कोणीही जिंकू दे, परंतु जिंकलाय क्रिकेट. चला दोन्ही संघाने कैरे संघ आपण या, मचिंद्रदादा आपण या. आपल्या संघाचा सामना पण पाहिला, कमालीचा बनला. टॉस केला जाईल लगेचच. रॉयल स्पोर्ट्स वुल्वे आणि सिद्धू 11 कैरे. प्लीज या. चला. आधा हे चंद्रमा ऑन स्क्रीन पाहतोय. आधा हे चंद्रमा GTCच्या माध्यमातून